आज मी तुम्हाला झटपट असा कैरीचा सरबत बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एवढा तुकडा घेतलेला आहे बघा कैरीचा। तर ह्याचे काय करणार आहे, थोडे तुकडे करून घेणार आहे। त्यात टाकायचे आपल्याला थोडासा पुदिना, ह्यात टाकणार आहे एवढं बघा काळं मीठ, छोटा अर्धा चमचाला बी कमी अशी भाजलेले जिऱ्याची पावडर, थोडंसं टाकायचं आपल्याला साधं मीठ। आता त्यात टाकणार आहे गूळ आणि मी त्याला खिसून घेतलेला आहे बघा। त्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचे, थंड पाणी घेतलेलं आहे मी माठातलं आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे, वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे गाळून घेऊया। त्याच्यातच मी काय करणार आहे, ही जी ग्लासमध्ये मी थोडंसं थंड पाणी घेतलं होतं ते ओतून घेणार आहे। त्यात आता आपल्याला अजून पाणी टाकायचं आहे, थंड पाणीच टाकायचं। तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही बर्फाचे खडे पण ह्याच्यामध्ये टाकू शकता। त्याला काय करते, चांगलं मिक्स करून घेते। 2 ग्लास घेतलेत बघा, असं हलवून घ्यायचं, खूप चविष्ट होतं बरं काय अशा पद्धतीत। गरमीतून जर बाहेरून आलं ना तर तुम्ही अशा पद्धतीत करून पिऊ शकता। करायचं आणि प्यायचं, ठेवायचं नाही। जसं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं तर 2-3 तास जरी ठेवलं तरी चालेल।